अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार. पावभाजी मसाला सोडून बाकी कुठलाही मसाला न वापरता हॉटेलपेक्षा भारी जर पावभाजी घरी बनवता आली तर लहान मुले तर सोडा, पण जे पावभाजीला बघून नाक मुरडतात त्यांनासुद्धा यापुढे पावभाजी नक्कीच आवडू लागेल. तर चला झटपट पावभाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. पावभाजी बनवण्यासाठी मी 2 वाटी मटार, अर्धी वाटी कोबी, 1 वाटी शिमला मिरची, पाव वाटी गाजर, अर्धी वाटी फ्लावर, 1 मोठा सोलून घेतलेला बटाटा, 1 सोलून घेतलेला बीट. या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. कुकरमध्ये भाज्या शिजायला लागेल तेवढे पाणी, पाव चमचा मीठ घालून कुकरच्या 5 शिट्या काढून घेऊया. कुकरच्या शिट्या होईपर्यंत कढईत 3 पळी तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालून जिरे चांगले फुलले की बारीक कापून घेतलेला कांदा घालून परतून घेऊ. कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत बारीक कापून घेतलेले लालसर टोमॅटो मिक्सरमध्ये घालून टोमॅटोची बारीक पेस्ट करून घेऊ. इथे आपला कांदा हलका सोनेरी रंगावर परतून झाला आहे. आत्ता त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून ती पण कांद्याबरोबर चांगली परतून घेऊ, म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल. टोमॅटो कांद्यामध्ये परतत आहेत तोपर्यंत भाज्या मॅश करून घेऊ. भाज्यामधील बीट बाजूला काढून भाज्या गरम आहेत तर मॅश करून घेऊ. गरम गरम भाज्या मॅश करायला जास्त वेळ लागत नाही. गरम भाज्या मॅश करताना फक्त हातावर उडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. भाज्या मॅश करून झाल्यावर त्यामध्ये बीट किसून घेऊ. बीट किसून घेतल्यामुळे तो भाज्यांमध्ये चांगला मिक्स तर होतोच आणि बीट किसून घातल्यामुळे पावभाजीला रंगसुद्धा छान येतो. पावभाजीमध्ये बीट घालताच भाजीचा रंग तर छान येतो आणि बीटमुळे भाजी अधिक पौष्टिक पण बनते. भाज्या मॅश करून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात 4 लसणाच्या पाकळ्या आणि पावभाजीला तिखटपणा आणि रंग येण्यासाठी मी इथे सकाळी गरम पाण्यामध्ये 4 सुक्या बेडगी मिरची, 4 काश्मीरी मिरची आणि तिखट असलेल्या 3 मिरच्या भिजत ठेवल्या होत्या. सर्व मिरच्या थोडे पाणी घालून बारीक वाटून घेऊ. तुमच्याकडे जर सुक्या मिरच्या नसतील तर तुम्ही मिरची पावडर पण वापरू शकता. वाटून झालेल्या मिरच्यांची 3 चमचे पेस्ट कांदा टोमॅटोवर अर्धा मिनिट परतून घेऊ. मिरची आणि लसणाची पेस्ट अर्धा ते 1 मिनिट परतून घेतल्यामुळे त्यांचा कच्चा वास निघून जाईल. कांदा टोमॅटोला तेल सुटू लागले की आता त्यामध्ये 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घालून फक्त 2 सेकंद परतून लगेच मॅश केलेल्या भाज्या घालून मसाल्यामध्ये सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून घेऊया. बीट आणि वाटलेल्या मिरच्यांमुळे भाजीला एकदम छान रंग आला आहे आणि पावभाजी मसाला घातल्यामुळे संपूर्ण घरात पावभाजीचा छान वास पण सुटला आहे. आत्ता मी कुकरमध्ये थोडे पाणी घालून ते पण भाजीमध्ये घालून भाजी थोडी पातळ करून घेते. भाजीमध्ये पाणी घालून भाजीला चांगली उकळी आली की शेवटी परत एकदा भाजीमध्ये अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. मी भाजी कुकरमध्ये शिजायला लावलेली तेव्हा पण थोडे मीठ भाज्यांमध्ये घातले होते, त्यामुळे बेतानेच मीठ टाकले आहे. भाजीमध्ये घातलेले मीठ आणि पावभाजी मसाला भाजीमध्ये मिक्स करून कढईवर झाकणात थोडे पाणी ठेवून 1 मिनिट बारीक गॅस करून भाजीला वाफ काढून घेऊया. 1 मिनिटाने झाकणातील पाणी थोडे गरम झाले की भाजीमध्ये घालून परत 2 ते 3 मिनिट भाजीवर झाकण ठेवून भाजीला चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ. 4 मिनिटांनी भाजी एकदम छान मिळून आली आहे. भाजीला मस्त उकळी पण आली आहे. आत्ता भाजीमध्ये बटर आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ.
भाजी झाल्यावर आता पाव गरम करून घेऊ. तव्यावर थोडे बटर पसरवून त्यावर चिमूटभर पावभाजी मसाला, थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून तव्यावर पसरवून घेऊ. आत्ता त्यावर पाव घालून पाव बटरवर छान भाजून घेऊया. पाव गरम आहेत तर भाजी पण ताटात वाढून घेऊया. कुठलाही वेगळा मसाला न वापरता फक्त पावभाजी मसाल्यावरच बनवलेली भाजी बघून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटले असेल. तर तुम्ही पण या पद्धतीने पावभाजी करून बघा. तर परफेक्ट रंग, परफेक्ट टेक्स्चर आणि हॉटेलपेक्षा भारी चव असलेल्या आजच्या पावभाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.